आमदार गोपीचंद पडळकर यांच्याकडून जितेंद्र आव्हाडांना शिवीगाळ करण्यात आली आहे। दोन्ही नेत्यांचा विधान भवनाच्या गेटवर वाद झाला। पडळकरांच्या गाडीचा दरवाजा लागल्याचा आरोप आव्हाड यांनी केला। पाहूयात। विधान भवनाच्या गेटवर आव्हाड आणि पडळकर यांच्यामध्ये शिवीगाळ आणि मोठा वाद झाला। आव्हाड आणि संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुख विधिमंडळाच्या आवारात उभे होते। दोघांच्या भेटी दरम्यान पडळकरांची गाडी विधिमंडळामध्ये आली। यावेळी पडळकरांच्या गाडीचा दरवाजा आव्हाड आणि सोबत उभे असलेले धनंजय देशमुख यांना लागल्याचा दावा करण्यात आला। दरवाजा लागल्यानंतर आव्हाड आणि पडळकर यांच्यामध्ये वाद झाला आणि शिवीगाळ झाल्याचं पाहायला मिळालं। एकटाच आहे मी, तुझ्यासारखी कुत्री घेऊन फिरत नसल्याचं म्हणत पडळकर यांनी शिवीगाळ केली। त्यावर मी कोण आहे दाखवू का तुला असं म्हणत आव्हाडांनी पलटवार केला। गाडीच्या आडवं यायचं नाही। गाडीच्या आडवं आल्यानंतर काय होणार? भविष्यातही असा संघर्ष आणखी वाढेल दोघांमध्ये। 2 दिवसापूर्वी देखील तुम्ही अर्बन नक्षल किंवा गाजा समर्थक म्हणून त्यांचा उल्लेख केला होता असं त्यांचं म्हणणं आहे। अरे नक्षलच्या बद्दलचं जे बिल आलंय त्याच्यावरती मी भूमिका मांडत होतो, त्यामुळे त्यांना काय टेन्शन घ्यायची गरज नाही। तो नक्षलवादी आहे का? त्यामुळं काही चिंता करू नका, त्याला विचारा काय काय झालं। कशाला दरवाजा आमच्या दोघांवर घालायचा, कशाला गाडी आमच्या अंगावर आणायची? व्हिडिओमध्ये सगळं दिसेल ना काय झालंय ते। आणि पहिल्या वेळेस पण जे झालं जाणून बुजून खोडी काढायची, एवढा राग तुम्हाला आलाय कशाला? तुम्हाला एवढं काय वाईट वाटलंय? मी मंगळसूत्र चोर ओरडलो, तुम्हाला काय वाईट वाटतंय? तुमची काय आयडेंटिटी आहे का मंगळसूत्र चोर म्हणून? मी त्यांना साधा प्रश्न विचारतो, मी मंगळसूत्र चोर ओरडलो, कोणी ओळखीचा आहे का तुमच्या महाराष्ट्रात मंगळसूत्र चोर? पण मंगळसूत्र चोर का ओरडलो त्याची कारण विचारा ना। मग कसली कारवाई कर म्हणावं, काय करायचं? तुम्ही शिवीगाळ केला तर त्यांचा आरोप आहे तुमच्यावर। मी ती स्पष्ट दिसतंय की गोपीचंद पडळकरांनी शिवीगाळ केली, फक्त शिवीगाळ केली असं म्हणतात ना? ठीक आहे, बघू। काय बालिशपणा आहे? त्यांनी दरवाजाला लाथ मारली, तो दरवाजा आम्हाला दोघांनाही लागला। आता याच्या छोट्या गोष्टींकडे कोण लक्ष देतो म्हणून मी पुढे आलो। आम्ही काय मुंबईत राहिलो आयुष्यभर, काय काय कुठली पद्धत आहे नंतर शिव्या द्यायच्या? काय कोण शिव्यांना ऐकतो? कशाला दरवाजा आमच्या दोघांवर घालायचा, कशाला गाडी आमच्या अंगावर आणायची? व्हिडिओमध्ये सगळं दिसेल ना काय झालंय ते। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।